अहिल्या, ही जी मला थोबाडीत मारलीस ना ती तुला खूप महागात पडणार आहे. इतक्यांदा वॉर्निंग देऊन सुद्धा तू पुन्हा तेच केलंस. आता तू बघच, तुझी मी अशी बदनामी करेन ना की तू स्वतःच्याच तोंडात मारत घेऊन रस्त्याने फिरशील आणि मग लोक तुला वेडी अहिल्या म्हणत दगड घेऊन तुझ्या मागे फिरतील. अहिल्या, तू आता बघच तुला मी कसं उद्ध्वस्त करते ते. फायनली उद्या तुझ्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट बनतात त्यात भेसळ आहे आणि त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका आहे हे उद्या संपूर्ण जगाला कळेल. आणि मग उद्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुझ्या कंपनीला कायमचं लॉक लागेल. खूप माज आहे ना तुला तुझ्या कामगारांवर. फॅमिली मेंबर्स म्हणतेस त्यांना. उद्या तुझे हेच फॅमिली मेंबर्स तुझ्या त्या कंपनीला कायमचं लॉक लावतील आणि तुझ्या नावाने शिव्या देतील. उद्या तर पाडवा आहे, पण तो जगासाठी, तुझ्यासाठी तर तो शिमगाच समज. मज्जा येणार आहे खूप. आज ती बिंडो पारू कुठेच दिसत नव्हती. पारू, पारू, तुझ्यामुळे माझं प्रीतम सोबत ठरलेलं लग्न मोडलं. तुझ्यामुळे मला त्या घरातून हकलवून लावलं. तुझ्यामुळे तो लोगो जिंकण्याचा माझा चान्स गेला. ती कंपनी हातातून गेली. मग आता इतक्या सगळ्या चुकांची शिक्षा तर तुला भोगावी लागणारच. आता बघूया तू स्वतःला वाचवतेस की तुझ्या त्या देवी आईला. अशा पद्धतीने जर लोकांना त्रास होणार असेल ना तर लोक आपला माल घेणं बंद करतील आणि ते नुकसान आपल्याला परवडणार नाही. होय, आणि याच्या आधी असं कधी झालं पण नाही. पण तुम्हालाही खूप चांगलंच माहिती आहे हे कोणीतरी मुद्दाम करताय. अँड डोंट वरी, आपण यावर काहीतरी मार्ग काढतोय. मोहन काका प्लीज. आपण तो सगळा माल मार्केटमधून परत मागवलाय. सगळ्या प्रकारचे टेस्ट करून जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि मार्केटमध्ये कस्टमरला नवीन माल मिळेल याची व्यवस्था केली. हॅलो, काय दिशा, तुझी हिम्मत वाढत चाललीये. तुझं वैर माझ्याशी आहे ना, मग त्या बिचाऱ्या पारूला कशाला किडनॅप केलंयस तू? व्हॉट? का तू आमच्या प्रोडक्ट मध्ये ते केमिकल मिक्स केलंस? काय? अगं मूर्ख मुली, असं केलंस तर तू इन्व्हेस्टर्सना बदनाम करतेयस. पण तुझं माझ्या इन्व्हेस्टर्सशी काय वैर आहे? बापरे, पारू किडनॅप झाली. बरं झालं मी इथे थांबले, नाहीतर दिशाने मला सुद्धा किडनॅप केलं असतं. केलं असतं का? नाही 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 नाही, मी काही तिच्या कामाची नाही, नसतं केलं. हे बघ दिशा, मी तुला सुधारण्याची शेवटची संधी देते. तू तू आधी पारूला सोड. आपण भेटूया आणि आपल्यात जे काही डिफरन्सेस आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करूया. तू उगाचच्या उगाच आपल्या इन्व्हेस्टर्सचं नुकसान करू नकोस. तुला माहिती आहे ना की तुझ्या कंपनीमध्ये पण माझ्याच इन्व्हेस्टर्सनी पैसा लावलाय. हे बघ, जर इन्व्हेस्टर्सचं नुकसान झालं ना तर परत ते उभे सुद्धा राहू शकणार नाहीत तुझ्यासाठी. काय तुला फरक पडत नाही त्यांचं नुकसान झालं तरी? हे बघ दिशा, बिझनेस मध्ये आपल्याला कायमच इन्व्हेस्टर्सची गरज असते, लक्षात ठेव. हे बघ, आपण भेटून बोलूया. तू आधी पारूला सोड. मूर्ख मुलगी आहे ही. आई मी त्या दिशेला सोड. आदित्य,
बस खाली, मी आहे ना. पारूला काही होणार नाही. ही दिशा म्हणजे सत्वबाई डी ग्लॅमची मालकीनच आहे ना? तीच दिशा. तिने आमच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणजे पारूला किडनॅप केलंय आता. नाही 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 नाही, आता माझा वकीलच बोलेल तो यश. तुम्हाला सगळ्यांना वेळ लागलाय का? हा, हे सडनली काय काय सुरू केलंय तुम्ही? दिशा, तुझं सगळं सत्य अहिल्या मॅडमने आम्हाला सांगितलंय. आम्ही तुझ्या कंपनीत पैसे लावले आणि तू आम्हालाच बरबाद करायला निघालीस. तू अहिल्या मॅडमचं नुकसान करत होती, पण इनडायरेक्टली ते आमचं पण नुकसान होतंय. तुझ्यासारख्या मूर्ख मुलीबरोबर बिझनेस करायची आमची अजिबात इच्छा नाही. अहिल्या मॅडमनी सांगितलंय का तुम्हाला हे सगळं? अहिल्या अहिल्या अहिल्या. त्या अहिल्याला ना मी बघून घेईन. आणि राहिला प्रश्न तुमचा, तर तुम्ही सगळे खड्ड्यात जा. मला कोणाचीच गरज नाहीये, कळलं? कारण मी दिशा आहे आणि मला जे हवंय ते केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अहिल्या, पास झाली तुझी नाटकं. आता तू बघच मी काय करते ते.